आपल्या सोबत सध्या विद्याताई चव्हाण देखील आहेत फोन लाईनवरनं. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. विद्याताई, नागपूरमध्ये हा प्रकार घडतोय, दगडफेकीचा, तणावाचा, हिंसाचाराचा, जाळपोळ केली जाते, दोन गटांमध्ये वाद होतोय. आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली? नाही, माझं म्हणणं आहे की हा 10 तोंडी रावण आहे. भाजप जो आहे तो 10 तोंडी रावण आहे. आता ते सनातन असतील, बजरंग दल असतील, हे सगळे जण आता ऍक्टिव्ह झालेले आहेत. आणि मला असं वाटतं देशाची पुन्हा दुसरी फाळणी करण्याचा यांचा उद्दिष्ट मला दिसतंय. कारण आता केंद्रापासून महाराष्ट्रापर्यंत हे सत्तेत आहेत, यांना कसलीही कमी नाहीये. परंतु लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये हे अयशस्वी झालेले आहेत. आणि आता उगाचच आपलं छावा चित्रपटाचं नाव घेऊन इतके दिवस संभाजीराजे कोण होते, काय होते यांना माहिती नव्हतं. संभाजीराजांना नावं ठेवायचं, बदफैली होते, दारुडे होते, असं होतं तसं होतं हे म्हणणारे लोक आहेत. आणि आज यांना संभाजीराजाविषयी खूप पुळका आलेला आहे. यांनी कधी इतिहास समजून घेतलेला नाहीये. परंतु यांना काहीही करून हिंदू मुस्लिम वैर पसरवणं हे त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामुळेच त्या सत्तेवरती बसलेले. यांच्याकडे 2 खासदार सुद्धा नव्हते. ज्यावेळेस बाबरी मस्जिद त्यांनी पाडली त्यावेळेस त्यांनी 84 वर हे पोहोचले आणि आज ते सत्तेत आहेत. हे विसरू नका. आणि सत्तेत येण्यासाठी त्यांना काहीही करायला लागत नाहीये. हिंदू मुस्लिमांची एकमेकाची डोकी फोडायचं काम करायचं. गुजरातचे दंगली हे त्याचंच उदाहरण आहे. आणि आता पुन्हा औरंगजेबाचं निमित्त करून यांना दंगे घडवायचे आहे. कारण हा रमजानचा महिना आहे आणि काहीही करून मुस्लिम बांधवांना त्रास देणं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. ज्यावेळी जालियनवाला बाग झाला, स्वातंत्र्य लढ्यातील सगळ्यात महत्वाचं जालियनवाला बाग हे आपण बघितलं असेल. मग ते काय आपण नष्ट करून टाकलंय का? इतिहासाच्या ज्या खुणा आहेत मग त्या कितीही वाईट असल्या तरी त्या आपल्याला जपून ठेवणं, इतिहासाचा ठेवा जपून ठेवणं हे आपलं काम आहे. त्यामुळे कोणाचं सरकार आलं, कोणाचं सरकार गेलं, कोणाला औरंगजेब आवडत नाही, ते काय मुस्लिम लोकांना पण काय औरंगजेब आवडतो का अशातला प्रकार नाहीये. परंतु तो इतिहास आहे आणि तो इतिहास तुम्ही म्हणाल म्हणून तो नष्ट करून टाकायचा हे बिलकुल चालणार नाही. ही दादागिरी गुंडगिरी खपवून घेणार नाही. आंतरराष्ट्रीय मार्केटामध्ये पेट्रोलच्या क्रूड ऑइलच्या किमती कमी झालेल्या आहेत. 8-10 दिवसापूर्वी बातमी ऐकली होती तुमच्या चॅनलला आणि नंतर असं वाटलं होतं की लगेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होतील. पण ते कमी न करता भलत्याच गोष्टींकडे लोकांचं लक्ष वेधायचं. महागाई झालीये, बेरोजगारी झालीये, हे प्रश्न सत्तेत बसून सुद्धा हे सोडवत नाही. शेअर मार्केट कोसळलेलं आहे. या सगळ्या प्रश्नांकडून डायव्हर्ट करायचं असेल लक्ष तर हिंदू मुस्लिम मुद्दा आणायचा. आणि हा 10 तोंडी रावण जो आहे भाजपचा हा पुन्हा आता ऍक्टिव्ह झालेला आहे. परंतु लोकांनी आता आपण काय करायला पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे. डिझेल पेट्रोलचे भाव कमी करा म्हणून आंदोलन केले पाहिजे. 10 दिवसामध्ये किती रिलायन्सने किती पैसा कमवला असेल, किती, ठीक आहे, हे सगळं कोण बघणार आहे? आपण बघितलं पाहिजे हे सगळं. मुद्दा कळला आपला. विद्याताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. विद्याताई चव्हाण होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी भाजपवर आणि सरकारवर टीका केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.